पुन्हा एकदा जाऊयात किला कोर्ट परिसरात। तिथून आपले प्रतिनिधी नवनाथ बन आपल्या सोबत आहेत। कोर्टात युक्तिवाद सुरू आहेत। नवनाथ, काय युक्तिवाद सध्या सुरू आहे कोर्टात? काय काय घडतंय? सौरभ, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोर्टामधून कोर्ट रूम मधून समोर येतोय तो म्हणजे या सगळ्या षडयंत्र हे जे काल जे आंदोलन झालं ते एक षडयंत्र आहे अशा पद्धतीचा दावा सरकारी वकिलांनी केलेला आहे। आणि या सगळ्या षडयंत्रांची पोलिसांना कसून तपासणी करायची आहे, चौकशी करायची आहे। त्यामुळे 14 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। सदावर्ते यांच्या भाषणामुळेच कामगारांनी हे कृत्य केलं। हे कृत्य म्हणजे सदावर्ते यांनी जे भाषण केलं होतं त्याच्यामुळेच कामगारांनी आंदोलन केलं असा दावा सरकारी वकील करतात। एवढंच नाही तर पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला असाही दावा सरकारी वकील यांनी केलाय। दगडफेक केली, चप्पलफेक करण्यात आली, 2 जण जखमी झालेले आहेत, रक्ताचे नमुने घेतलेले आहेत आणि ज्याचा FIR मध्ये उल्लेख करण्यात आला होता की दारू पिऊन काही कामगार आले होते अशी शंका देखील सरकारी वकिलांनी कोर्टासमोर मांडलेली आहे। त्यामुळे या सगळ्या आरोपींची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे अशा पद्धतीचा युक्तिवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांच्या मार्फत केला जातोय। जो प्रामुख्याने मुद्दा मांडला जातोय तो म्हणजे षडयंत्राचा। हे सगळं षडयंत्र रचून सुनियोजित कट आहे अशा पद्धतीचा दावा पोलिसांकडून सरकारी वकिलांच्या मार्फत केला जातोय। जर का हे षडयंत्र असेल, शरद पवार यांच्या घराबाहेर झालेलं आंदोलन हे जर का एखाद्या कटाचा किंवा षडयंत्रांचा भाग असेल तर पोलिसांना या संदर्भामध्ये आणखी काही धागेदोरे जमाव्या करावे लागतील आणि त्यासाठी पोलिसांना सगळ्या आरोपींची चौकशी करणं बंधनकारक आहे आणि त्याच्या सगळ्यांची चौकशी करावी लागेल। त्या चौकशीतूनच पुढचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागू शकतात। त्यामुळेच सरकारी पक्षाकडून युक्तिवाद केला जातोय की सगळ्या आरोपींना आहे ते 14 दिवसांची कोठडी, तेही पोलीस कोठडी द्यावी जेणेकरून या सगळ्या आरोपींची पुढे सखोल तपासणी आणि चौकशी करता येईल। सरकारी वकील प्रदीप घरत असंही म्हणतात की ज्या पद्धतीने हे सगळं आंदोलन झालं याच्यामध्ये काही भाडोत्री गुंड होते का अशीही शंका या निमित्ताने उपस्थित केली जात आहे। त्यामुळे आज पहिली बेसिक रिमांडची मागणी केली जाते आणि याच्यामध्ये काही भाडोत्री लोक घुसले होते का? फक्त ST कामगार नाही तर याशिवाय काही बाहेरचे लोक येऊन बाहेरच्या लोकांनी घुसखोरी करून या ठिकाणी शरद पवार यांच्या घराबाहेर आंदोलन केलं। काही लोकांना मारहाण केल्याचा दावा देखील पोलिसांकडून केला जातोय। काही लोक जखमी झाले, 2 लोक जखमी झाले असंही सरकारी वकिलांनी केलंय। जर का हे भाडोत्री लोक आणले असतील तर ते नेमके कोण आहेत, ते कोणाच्या सांगण्यावरून आले होते, या सगळ्याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे। त्यामुळे त्या संदर्भात देखील माहिती सरकारी वकिलांच्या मार्फत कोर्टामध्ये दिली जाते आणि एक स्ट्रॉंग युक्तिवाद, एक सक्षम युक्तिवाद कोर्टामध्ये बनायला हवा की ज्या पद्धतीचा युक्तिवाद केला जातोय की पोलीस कोठडी द्यावी त्यासाठीचे कुठले मुद्दे पूरक ठरू शकतात त्या सगळ्यांची मांडणी आता कोर्टामध्ये केली जाते। प्रामुख्याने जो पहिला मुद्दा मी ज्याचा उल्लेख केला तो म्हणजे एक षडयंत्र रचणे। हे सगळं षडयंत्र रचून ह्या सगळ्या प्रकारचा आंदोलनाचा कट रचला गेला असा दावा केला गेलेला आहे। त्याशिवाय काही कामगार हे मद्यपी होते, काही कामगारांनी दारू प्यायलेली होती अशा पद्धतीचा दावा शंका देखील पोलिसांना आहे, त्याची माहिती त्यांनी कोर्टामध्ये दिलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं षडयंत्र होतं तर यामागे फक्त सदावर्ते होते का आणखी काही लोक त्याच्या मागे होते याचीही तपासणी, याचीही चौकशी पोलिसांना करावी लागणार आहे। त्यामुळे 14 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यासाठीचा युक्तिवाद आता कोर्टामध्ये सुरू आहे। सरकारी पक्षाचा युक्तिवाद सर्वात आधी होतो। आता सरकारी पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर म्हणजे अद्याप सरकारी पक्षाचा युक्तिवाद सुरूच आहे। आज पहिली रिमांड आहे, पहिल्यांदाच आज कोर्टामध्ये हजर केला जातंय। त्यामुळे लगेच रिमांड देऊन पोलिसांच्या स्वाधीन आरोपींना करावी अशी मागणी सरकारी वकील करतायत। आणि या सगळा युक्तिवाद झाल्यानंतर पुन्हा सदावर्ते, गुणरत्न सदावर्ते हे देखील स्वतः वकील आहेत आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या देखील वकील आहेत। त्यांच्या वतीनं बचावात्मक पवित्रा आपली बाजू मांडली जाईल। या दोघांची बाजू ऐकल्यानंतर कोर्ट नेमका काय निर्णय देते, गुणरत्न सदावर्ते आणि 110 आरोपींना जेल मिळते का बेल मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु पोलिसांचा निश्चितपणे प्रयत्न असेल की या सगळ्या प्रकरणामध्ये गुणरत्न सदावर्ते यांची पोलीस कोठडी मिळावी। यासाठी आता प्रदीप घरत विशेष सरकारी वकील आहेत, ते कोर्टामध्ये प्रयत्न करतायत आणि नेमकं कोर्टात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सौरभ, बरोबर। नवनाथ, हल्ल्यासाठी भाडोत्री वापरले का असा सुद्धा युक्तिवाद आणि असे प्रतिप्रश्न देखील कोर्टात केले जात आहेत। असं म्हणताना नेमका रोख आहे कोणाकडे? निश्चितपणे ज्या पद्धतीने हे सगळं आंदोलन झालं त्या सगळ्यामध्ये काही भाडोत्री गुंड
घुसले होते अशा पद्धतीचा दावा देखील केला जातोय। एवढंच नाही तर काही जण आपली नावं खोटं सांगतायत। ज्या आरोपींना अटक केली, साधारणतः 110 आरोपी आज कोर्टामध्ये प्रोड्यूस केलेले आहेत, ते आरोपी नावं खोटं सांगत आहेत, आपला पत्ता देखील नीट सांगत नाहीत असंही पोलिसांचं म्हणणं आहे। आणि या सगळ्याची चौकशी करावी लागेल। आणि हे खरंच एसटी कामगार आहेत का, ते भाडोत्री आहेत, बाहेरून आलेले आहेत, त्यांना कोणी पाठवलेलं आहे का, या सगळ्याची तपासणी करायची आहे। आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये ते विशेष सरकारी वकिलांनी प्रदीप घरत यांनी ती बाजू मांडली आहे। आता सदावर्ते यांचे वकील बोलायला सुरुवात करतायत। सदावर्ते यांचे वकील म्हणतायत की जयश्री पाटील आणि सदावर्ते या दोघांनी PhD केलेली आहेत। मराठा आंदोलनामध्ये सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती अशा पद्धतीची माहिती देखील देत आहेत। सरकारच्या विरोधात सदावर्ते यांनी याच्या आधी मोठा आवाज उठवला होता याचाही संदर्भ दिला जातोय। सरकारच्या विरोधामध्ये सदावर्ते यांनी याचिका केली होती त्याचाही हवाला दिला जातोय। सदावर्ते हे बार काउन्सिलमध्ये देखील मोठ्या फरकाने विजयी झाले होते। मराठा आंदोलनाच्या वेळी सदावर्ते यांच्यावर हल्ला करण्यात आला होता, त्यांच्यावर हल्ला देखील झाला होता असाही संदर्भ सदावर्ते यांच्या वकिलाकडनं दिला जात आहे। आणि त्या सगळ्यामुळे सदावर्ते यांच्याकडनं बचावात्मक पवित्रा घेतला जातोय। आणि त्यामुळे सदावर्ते हे सरकारच्या विरोधात मोठा आवाज उठवतात आणि त्याच्यामुळेच सदावर्ते यांना अटक केली अशा पद्धतीचा युक्तिवाद देखील आतमध्ये केला जात आहे। जसं प्रदीप घरत यांनी सांगितलं की सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीची गरज आहे, कारण त्यांनी हे सगळं षडयंत्र रचलं आणि या सगळ्या त्यांच्या चिथावणीनंतरच हे सगळं आंदोलन भडकलं। एसटी कामगार तिथे गेले आणि त्यांनी आंदोलन केलं। एवढंच नाही तर काही भाडोत्री लोक आहेत का याची शंका देखील सरकारी वकिलांनी उपस्थित केली। आणि त्याच्यानंतर आता बचाव करण्याचं काम जे आहे ते गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्फत वकिलांमार्फत केलं जात आहे। आणि या दोन्हीचीही बाजू आता कोर्टामध्ये सुरू आहे। नेमकं आता कोर्ट दोन्ही बाजू ऐकून घेईल। आधी सरकारी वकिलांची बाजू ऐकून झालेली आहे, त्याच्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांचे वकील हे कोर्टामध्ये त्यांची बाजू मांडतायत आणि या दोन्हीचा बाजूचा परत युक्तिवाद सुरू होईल। जेव्हा गुणरत्न सदावर्ते यांचे वकील काही बाजू मांडतील त्याला क्रॉस क्वेश्चनिंग प्रदीप घरत देखील करतील आणि एकूणच थोडासा युक्तिवाद होईल आणि त्याच्यानंतर जेल की बेल याचा निर्णय काही वेळामध्ये येण्याची शक्यता आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात, कोणत्याही सत्ताधारी राजकारण्यांनी त्यांना विचारलं नाही असंही गुणरत्न सदावर्ते यांचे वकील जे आहेत ते कोर्टामध्ये सांगतात। एका सुपरस्टारच्या मुलाला अटक होते आणि सर्व त्यावर बोलायला लागतात, परंतु एसटी कर्मचाऱ्यांची आत्महत्या झाली त्याच्याबद्दल सरकारी सत्ताधारी पक्षाचे कोणीही बोलले नाही। हाही मुद्दा गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांच्या मार्फत कोर्टामध्ये मांडला गेला आहे। तो संदर्भ आहे की सुपरस्टारचा मुलगा म्हणजे कोण, तर काही दिवसापूर्वी शाहरुख खान यांच्या मुलाला अटक झाली होती, आर्यन खान। आणि या प्रकरणामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक काही माध्यमांसमोर येऊन बोलत होते, त्याची बाजू घेत होते। मात्र एसटी कर्मचाऱ्यांची आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहे। जवळपास 5.5 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन सुरू असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूनं राज्यातले राजकारणी बोलले नाहीत असाही दावा त्या ठिकाणी सदावर्ते पण नवनाथ, कालचं जे आंदोलनाचं स्वरूप आपण बघितलं, सिल्वर ओकवर जेव्हा आंदोलकांचा इतका मोठा जमा झाला होता, आक्रमक झाला होता, तेव्हा पोलिसांना याची कल्पना नव्हती का असा प्रश्न केला जात होता। पण आता FIR ची कॉपी समोर येते आणि त्यात पोलिसांना तिथे नेमकं काय घडणार याची पूर्वकल्पना होती असा दावा केला जातोय। त्यामुळे साहजिक दुसरा प्रश्न उपस्थित होतोय, पोलिसांना याची पूर्वकल्पना होती तर हा सगळा प्रकार घडायलाच नको होता, तो का घडला नेमका, त्या संदर्भात काय चर्चा आहेत? कारण अजित पवार सुद्धा म्हणतात की कालचा प्रकार म्हणजे एक प्रकारे पोलिसांचं फेल्युअर आहे। सौरभ निश्चितपणे जर पोलिसांनी ज्या पद्धतीने FIR मध्ये नोंद केलेली आहे की या सगळ्याची पूर्वकल्पना आम्हाला होती, जर का पोलिसांना पूर्वकल्पना होती तर मग तिथे मोठा बंदोबस्त लावायला पाहिजे होता। कारण शरद पवार यांचं घर हे हाय प्रोफाईल एरियामध्ये, सेन्सिटिव्ह भागामध्ये आहे, तिथे तुरळक बंदोबस्त होता, तिथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्याची गरज होती। पोलिसांना पूर्वकल्पना असताना देखील पोलिसांनी मग हलगर्जीपणा केला का याबद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। तू ज्याचा उल्लेख केला, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्यावर बोट ठेवलं होतं की हे इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे, पोलिसांना याची कल्पना नव्हती का। एवढंच नाही तर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील माध्यमांशी बोलताना आज सांगली दौऱ्यावर असताना त्यांनी सांगितलं की हे माध्यमांना या सगळ्याची माहिती पोहोचते, मग पोलिसांना का पोहोचली नाही, त्यामुळे हे देखील पोलिसांचं अपयश आहे
अशा पद्धतीचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी आणि विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस या दोघांनीही केलेलं आहे। त्यामुळे पोलिसांच्या अपयशाबद्दल देखील आता युक्तिवाद केला जाऊ शकतो। ज्या पद्धतीनं आझाद मैदान ते शरद पवार यांचं निवासस्थान साधारणतः पायी चालत जायचं असेल तर अर्धा तासावरून अधिक वेळ लागतो, 40 मिनिटं शरद पवारांच्या घरापर्यंत पोहोचायला लागतात। मग एवढ्या अंतरावर हे सगळे आंदोलक चालत चालत तिथपर्यंत पोहोचतात आणि आंदोलन करतात। म्हणजे संख्या देखील मोठी होती, अशी नाही की 4-5 आंदोलक पोहोचले आणि त्यांनी आंदोलन केलं। मोठ्या संख्येने ते तिथे पोहोचले। नुसते पोहोचले नाहीत तर त्या हातामध्ये चपला होत्या आणि त्या ठिकाणी चप्पल फेक करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी करण्यात आला। त्यामुळे या सगळ्याची माहिती पोलिसांना मिळाली नाही का याच्याबद्दल देखील शंका उपस्थित केली जात होती। परंतु FIR मध्ये ज्याचा उल्लेख केला जातोय की पोलिसांना पूर्वकल्पना होती, जर पूर्वकल्पना असताना पोलिसांनी मग तेवढी काळजी सतर्कता घेतली नाही का, त्याच्याकडे हलगर्जीपणा केला का किंवा त्याच्याकडे निष्काळजीपणा केला का, याही मुद्द्यावर चर्चा होते। राज्याच्या राजकारणामध्ये त्याची चर्चा आता सुरुवात झालेली आहे। परंतु दुसरीकडे कोर्टामध्ये देखील किला कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि हे सगळं एक षडयंत्र रचलं होतं असा दावा सरकारी वकिलांकडून केला जातो। तर दुसरीकडे ST कर्मचाऱ्यांची बाजू गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत कोर्टामध्ये मांडली जाते। थोड्याच वेळामध्ये सदावर्ते यांना जेल आणि सदावर्ते आणि 110 कर्मचारी जे आंदोलक आहेत त्यांना जेल मिळते का बेल याचा निर्णय अपेक्षित आहे। सौरभ, बरोबर आहे। नवनाथ, सरकारी वकिलांचा युक्तिवाद सुरू होता, आता नेमकं कोर्टात काय घडतंय, काय अपडेट्स? निश्चितपणे आत्ताच जी माहिती हाती येते त्यानुसार सदावर्ते यांचे वकील असं म्हणतात की आम्ही मुंबईत आंदोलन कुठेच बोललो नाही, आम्ही फक्त बारामतीच्या आंदोलनामध्ये बोललो आणि घरात घुसून आंदोलन करा वगैरे कुठेही बोललो नाही, कोणत्याच चॅनलवर आम्ही असं बोललो नाही। घटनेवेळी देखील सदावर्ते तिथे नव्हते, ते मॅट कोर्टात होते। एका पत्रकारांनी त्यांना विचारले की तुमची भूमिका काय होती, तेव्हा त्यांनी शांततेचं आव्हान केलं। अशा पद्धतीचा दावा गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांकडून केला जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या भाषणाचा संदर्भ सरकारी वकील देत आहेत की गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांना मुलाखत दिली आणि भाषण दिलं, त्याच्यामध्ये आंदोलन करा अशा पद्धतीचा इशारा दिला होता असं त्यांनी म्हटलंय। परंतु बचाव असा केला जातोय की आम्ही मुंबईत आंदोलन करा असा कुठेही उल्लेख गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला नव्हता। त्यांनी बारामतीमध्ये आंदोलन करा अशा पद्धतीचा उल्लेख केला होता आणि घरात घुसून आंदोलन करा वगैरे असं कुठेही बोललो नाही। अशा पद्धतीचा एक बचावात्मक पवित्रा गुणरत्न सदावर्ते यांच्याकडनं घेतले गेलेला आहे। ते असंही म्हणतात की म्हणजे आझाद मैदानावर तर आम्ही बोललोच नाही, तर पण कुठल्याही वृत्तवाहिनीला मुलाखत देताना किंवा बाईट देताना आम्ही या संदर्भातला कुठलाही उल्लेख केला नाही असा दावा गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलाकडनं केला जातोय। एवढंच नाही तर ज्यावेळी काल 3:30 वाजता हे सगळे आंदोलक शरद पवार यांच्या घराबाहेर होते त्यावेळेला गुणरत्न सदावर्ते हे मॅट कोर्टामध्ये होते, ते आझाद मैदान किंवा आंदोलनाच्या स्थळी उपस्थित नव्हते असा दावा देखील गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांच्या मार्फत केला गेला आहे। एवढंच नाही तर हे सगळं आंदोलन सुरू असताना गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न देखील माध्यमांकडून झाला। त्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी शांत रहा शांततेचं आव्हान केलं होतं अशा पद्धतीचा दावा देखील आता करण्यात येतोय। 92,000 कर्मचाऱ्यांची केस होती आणि या सगळ्याचा राग म्हणून हे सरकार अशा पद्धतीचं गुणरत्न सदावर्ते यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर आरोप केले जात आहेत अशा पद्धतीचा दावा केला जातोय। ज्या पद्धतीने सरकारी वकील म्हणतात की षडयंत्र आहे, तर दुसरीकडे सरकारचा गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात एक राग आहे आणि त्या रागातूनच सदावर्ते यांना अटक केली गेलेली आहे असा दावा गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांमार्फत केला जातोय। आता याला सरकारी पक्ष नेमकं काय उत्तर देतं आणि कोर्टामध्ये सदावर्ते यांना बेल मिळते का जेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। सौरभ, बरोबर। तर पवारांच्या घरावरच्या हल्ल्याची कल्पना होती असा पोलिसांच्या FIR मध्ये दावा करण्यात आलाय, पण आता दुसरीकडे किला कोर्टात एक युक्तिवाद सुरू आहे। हल्ला झाला त्यावेळी सदावर्ते हे कोर्टात उपस्थित होते असा दावा सदावर्ते यांच्या वकिलांनी युक्तिवादादरम्यान केलाय। तर सरकारी वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केलाय सदावर्तेंच्या विरोधात तो आपण बघितला, पण आता वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने कोर्टात काय युक्तिवाद सुरू आहे ते पाहूयात। सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी उच्च शिक्षित आहेत, दोघेही PhD आहेत। सदावर्ते यांनी सरकारच्या विरोधात मोठा आवाज उठवलाय। मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्यानं सदावर्तेंना त्रास दिला जातो।
FIR मध्ये पोलिसांनी अनेक गोष्टींमध्ये फेरफार केला असल्याचा दावा देखील सदावर्ते यांच्या वकिलांनी या युक्तिवादादरम्यान केलाय। तर घुसून आंदोलन करा वगैरे कुठेच बोललो नाही असाही दावा सदावर्तेंच्या वकिलांनी केलाय आणि घटनेच्या वेळी आंदोलनस्थळी गुणरत्न सदावर्ते तिथे नव्हते असंही त्यांच्या वकिलांनी म्हटलंय आणि घटना घडली तेव्हा सदावर्ते हे मॅट कोर्टात होते। तर दोन्ही बाजूंनी हा सगळा युक्तिवाद सुरू आहे मुंबईतल्या किला कोर्ट परिसरात। आणि आता याच कोर्टामध्ये सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केलाय तर सरकारी वकिलांनी आरोपींविरोधातील कलम सगळी वाचून दाखवली आहेत किला कोर्टात। गुन्ह्याची कलम गंभीर असल्यानं कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद वकील प्रदीप घरत यांनी केलाय। सदावर्ते यांनी कामगारांना शरद पवारांच्या घरावर जाण्यासाठी चिथावणी दिल्याचा दावा सरकारी वकिलांनी केलाय। आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे। सर्वच आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केलेली आहे। तर आरोपी क्रमांक 1 सदावर्ते हल्ल्यामागे एकटे नाहीत, त्यांच्यासोबत कोण याची चौकशी करायची आहे असाही युक्तिवाद सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला। आणि काही कामगार या आंदोलनादरम्यान दारू पिऊन होते अशीही शंका असल्याचं सरकारी वकील म्हणालेले आहेत। तर त्याचबरोबर काही कामगार खोटी नावं सांगतायत, कामगार भाडोत्री आहेत का याचीही चौकशी करायची आहे। पोलिसांवरही हल्ला करण्यात आलाय आणि यात 2 जण जखमी झाले आहेत असं सरकारी वकिलांनी कोर्टात म्हटलंय। युक्तिवाद सुरू आहे दोन्ही बाजूंनी। तर एवढ्या आरोपींची चौकशी कशी करणार या सुनावणीत न्यायाधीशांनी हा सवाल केलाय। तर आपण बघितलं की आतापर्यंत सरकारी वकील आणि गुणरत्न सदावर्तेंचे वकील अशा दोन्ही बाजूंनी नेमका काय युक्तिवाद झाला, हा युक्तिवाद अजूनही किला कोर्टात सुरू आहे। काय घडतंय आता कोर्टात, युक्तिवादादरम्यान आणखी कुठले नवे मुद्दे येत आहेत का ते जाणून घेऊयात नवनाथकडून। नवनाथ, सौरभ, आत्ताच जी माहिती मिळते त्यानुसार सदावर्ते यांनी या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये जवळपास 5.5 महिने एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये सातत्यानं शांततेचं आव्हान केलं असा दावा केला जातोय। आंदोलनावेळी देखील सदावर्ते हे सातत्याने सांगत होते की सगळ्या आंदोलकांनी शांतता राखावी अशा पद्धतीचा दावा गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांच्या मार्फत केला जातो। एवढंच नाही तर मगाशी ज्याचा उल्लेख झाला होता की गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारच्या विरोधात काही याचिका दाखल केल्या होत्या त्याचाही संदर्भ कोर्टामध्ये दिला जातोय। जयश्री पाटील यांनी अनिल देशमुख यांच्या 100 कोटी रुपयाच्या वसुलीचा जो आरोप झाला होता त्या प्रकरणामध्ये, त्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये याचिका दाखल केली होती याची माहिती देखील गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलाच्या मार्फत कोर्टामध्ये दिली गेलेली आहे। म्हणजे एक प्रकारे सदावर्ते हे सरकारच्या विरोधात लढतायत त्यामुळे त्यांना अशा पद्धतीची अटक केली गेली असा दावा जो आहे तो सदावर्ते यांच्या वकिलांच्या मार्फत केला जातोय। एवढंच नाही तर पुढे असं म्हणतात की सदावर्ते यांना ताब्यात घेताना नोटीस देखील देण्यात आली नाही। काल जेव्हा गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली, एबीपी माझा त्या ठिकाणी उपस्थित होतं, त्यावेळेला गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी असलेल्या जयश्री पाटील यांच्याकडनं वारंवार FIR ची कॉपी किंवा नोटीस द्या अशा पद्धतीची मागणी केली जात होती। परंतु पोलिसांनी त्यांना सांगितले गेले की ज्या पद्धतीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल केलेले आहेत या प्रकरणामध्ये नोटीस दाखवण्याची काही गरज नाही, म्हणून त्यांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये नोटीस देखील आम्हाला देण्यात आली नव्हती, नोटीस दिल्याशिवाय आम्हाला यातून अटक करण्यात आली अशा पद्धतीचा दावा सरकारी वकील करतायत। सरकारचा रोष देखील, सरकार विरोधात एक रोष देखील बघायला मिळतोय अशा पद्धतीचा दावा देखील वकिलांच्या मार्फत केला जातोय। त्यामुळे दोन्ही बाजूनी युक्तिवाद जोरात सुरू आहे। एकीकडे सरकारी वकील सांगतात की हे एक मोठं षडयंत्र आहे, ज्या पद्धतीनं काही आंदोलक होते, काही आंदोलक भाडोत्री असल्याचा दावा देखील सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला आहे। तसा संशय देखील त्यांना आहे, काही मद्यपी असल्याचा संशय देखील सरकारला आहे आणि पोलिसांना आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपासाची गरज एकीकडे सरकारी पक्षाकडून सांगितली जाते, तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते हे कसे उच्च शिक्षित आहेत आणि त्यांनी सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या लढाया लढलेल्या आहेत। म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकरणामध्ये ते सरकारच्या विरोधामध्ये याचिका देखील दाखल केलेल्या आहेत। गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात याआधी कशा पद्धतीचा हल्ला झाला याचा दाखला देखील कोर्टामध्ये दिला जातोय आणि सरकारच्या विरोधात वेगवेगळ्या याचिका दाखल करतात, त्यामुळेच अशा पद्धतीने त्यांना अटक केली असा दावा देखील केला जातो आणि त्यामुळे जामिनासाठी अर्ज देखील केल्याची माहिती मिळते। आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांनी जामिनासाठी कोर्टामध्ये अर्ज केलाय।
याची माहिती देखील गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलाकडनं दिली जाते। त्यामुळे त्यांना आता जामीन मिळतो का पोलीस कोठडी मिळते हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे सरकारी वकिलांनी 14 दिवसाची कोठडी मागितली, तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांच्याकडनं जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना जेल होणार का बेल होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। दोन्ही बाजूनी किल्ला कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू आहे। जवळपास 1 वाजता गुणरत्न सदावर्ते आणि साधारणतः 1:15 वाजता 110 एसटी आंदोलक त्या ठिकाणी किल्ला कोर्टामध्ये पोहोचले। आता जवळपास 2:40 होत ठीक आहेत। आहे। 2 वाजता साधारणतः ही सुनावणी सुरू झाली आहे। जवळपास 40 मिनिटांपासून प्रदीप घरत आणि गुणरत्न सदावर्ते यांचे वकील यांच्यामध्ये युक्तिवाद सुरू आहे। सौरभ, ठीक आहे नवनाथ, सरकारी व्यवस्थेचे गुणरत्न सदावर्ते हे बळी ठरतायत असाही युक्तिवाद गुणरत्न सदावर्तेंच्या वकिलांकडून करण्यात येतोय, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? निश्चितपणे दोन तीन संदर्भ त्या ठिकाणी दिलेले आहेत। एक तर मराठा आंदोलनामध्ये त्यांनी याचिका दाखल केली असाही दावा त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांनी केला। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनिल देशमुख यांच्या 100 कोटीच्या वसुलीचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर झाला होता। आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जयश्री पाटील यांनी देखील कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। त्याच्यानंतर सगळ्या प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांच्यावर FIR दाखल झाला। हे सगळं प्रकरण CBI कडे गेलं, ED कडे गेलं, अनिल देशमुख यांना सगळ्या प्रकरणामध्ये अटक झाली। हा सगळा इतिहास आपल्या महाराष्ट्राला आणि सगळ्या प्रेक्षकांना माहिती आहे। त्याचाही हवाला देखील या ठिकाणी दिला जात आहे की गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं सातत्याने सरकारच्या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये याचिका दाखल केल्या होत्या। त्यामुळेच हे अशा पद्धतीचं सरकारच्या विरोधात गुणरत्न सदावर्ते असल्यामुळेच त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात गवल्याचा दावा देखील करण्यात येतोय। परंतु ज्या पद्धतीचं हे सगळं आरोप प्रत्यारोप होते, म्हणजे सरकारी वकिलांनी तो जो गंभीर आरोप केला होता की षडयंत्र असणं, पवार यांच्या घराबाहेर जे आंदोलन करणं ते सगळा एक षडयंत्रांचा भाग होता आणि याच्यामागे आणखी कोणी आहे का याचा शोध गेला जातोय। तर दुसरीकडे सरकारी वकिलांचं हे म्हणणं आहे, तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांचे वकील म्हणतायत की हे सरकारच आमच्या विरोधात षडयंत्र रचते, कारण गुणरत्न सदावर्ते यांनी सरकारच्या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये याचिका दाखल केल्या। त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप साहजिकच आहेत, वाद युक्तिवाद या दोन्ही बाजूने होत आहे। आणि या युक्तिवादातनं एकीकडे 14 दिवसाची पोलीस कोठडी मागितली जाते, तर दुसरीकडे जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती देखील गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांनी कोर्टामध्ये दिलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळे अपडेट प्रत्येक मिनिटाला समोर येत आहेत आणि जामिनासाठीचा प्रयत्न हा गुणरत्न सदावर्ते यांच्या मार्फत केला जातोय। तर सरकारी पक्षाला मात्र 14 दिवसाची कोठडी हवी आहे। 110 कर्मचारी आहेत। सुरुवातीला काल 106 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं, अटक दाखवली, त्याच्यानंतर आणखी काही लोकांना देखील ताब्यात घेतलं आहे। असे 110 कर्मचारी आरोपी आहेत। फक्त एवढे आरोपीच आहेत का, तर काही लोक जे ताब्यात घेतलेले आरोपी आहेत त्यातले काही लोक आपलं खरं नाव सांगत नाही असा दावा देखील पोलिसांनी केलेला आहे। जेव्हा या सगळ्या आंदोलकांना त्यांची नावं विचारली तर त्यापैकी काही आंदोलक आपली नावं खोटं सांगत आहेत, आपला मूळचा गावातला पत्ता देखील सांगत नाहीये। त्यामुळे त्यांना शंका आहे की याच्यामध्ये काही भाडोत्री गुंड घुसलेले आहेत का, कारण जर का नावं खोटी असतील आणि जी खोटी नावं सांगितली जात असतील तर ती मग एसटी कर्मचारीची आहेत का आणखी कुठली आहेत याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे। आणि जर याच्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांशिवाय काही भाडोत्री गुंड घुसले असतील, जर पोलीस म्हणत असतील आणि त्या संदर्भातले काही धागेदोरे पोलिसांकडे असतील तर ही बाब देखील गंभीर आहे। त्यामुळे या प्रकरणाचा तपास देखील पोलिसांना करावा लागणार आहे। माझ्याकडे घटनास्थळाचे CCTV आहेत, त्याच्यात कुठेही सदावर्ते दिसत नाहीत असा दावा देखील त्यांच्या वकिलांच्या मार्फत केला जात आहे। ज्या पद्धतीनं एकीकडे सरकारी वकिलांकडून दावा केला जात होतो की गुणरत्न सदावर्ते यांनी चिथावणी दिली, परंतु दुसरा जो युक्तिवाद आहे गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने तो आहे की आंदोलन सुरू असताना, ज्यावेळी काल 3:30 वाजता हे सगळं आंदोलन सुरू होतं त्यावेळी गुणरत्न सदावर्ते हे कोर्टामध्ये होते, मॅट कोर्टामध्ये एका प्रकरणामध्ये ते होते अशा पद्धतीचा दावा केला जातो। CCTV फुटेज आहे, त्याच्यामध्ये कुठेही घटनास्थळी किंवा आंदोलनस्थळी गुणरत्न सदावर्ते दिसत नाहीत। त्यामुळे असाही युक्तिवाद त्या ठिकाणी केला जातोय आणि त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांना बेल द्यावा, जामीन मिळावा अशा पद्धतीचा प्रयत्न आहे तो सदावर्ते यांच्या मार्फत केला जात आहे। सौरभ, बरोबर नवनाथ, दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात येतोय, वेगवेगळे मुद्दे मांडले जात आहेत। CCTVत सदावर्ते दिसत नाहीयेत आंदोलनादरम्यान असा युक्तिवाद सदावर्ते यांचे वकील कोर्टात करतायत। CCTV फुटेजचा दाखला दिला जातोय। ॲडव्होकेट वासवानी हे गुणरत्न सदावर्ते यांची कोर्टात बाजू मांडतायत, तर सरकारी वकील आहेत प्रदीप खरत।
तर गेल्या 40 मिनिटांपासून किल्ला कोर्टात ही सगळी सुनावणी, हा सगळा युक्तिवाद सुरू आहे। सदावर्तेंच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आलेला आहे। सदावर्तेंच्या बाजूने आता युक्तिवाद सुरू आहे, तर दुसरीकडे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी त्यांना कोठडीची मागणी केलेली आहे। नेमकं काय घडतं, मुंबईतील आंदोलनाबाबत कुठेही बोललो नाही असाही युक्तिवाद सदावर्ते यांच्या वकिलांनी केलेला आहे। सरकार विरोधात आवाज उठवल्याने ही कारवाई जाणीवपूर्वक केली गेलेली आहे। सरकारी रोषाचे गुणरत्न सदावर्ते हे बळी ठरतायत असा युक्तिवाद सदावर्तेंच्या वकिलांनी केला आहे। तर गुणरत्न सदावर्ते यांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केलाय ते पाहूयात। सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी उच्च शिक्षित आहेत, दोघेही PhD आहेत। सदावर्ते यांनी सरकारच्या विरोधात मोठा आवाज उठवलाय। मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्यानं सदावर्तेंना त्रास दिला जातो। FIR मध्ये पोलिसांनी अनेक गोष्टींमध्ये फेरफार केली। घुसून आंदोलन करा वगैरे कुठेही बोललेलो नाही असं सदावर्तेंच्या बाजूने त्यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। घटनेच्या वेळी आतापर्यंत कुठलं अनेक आंदोलन महाराष्ट्राने बघितले, वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्यासाठी वेगवेगळी आंदोलनं महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक वेळेला झाली। काही आंदोलनं हिंसक देखील झाली, परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एखाद्या राजकीय नेत्यांच्या, तेही शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा, जे केंद्रीय संरक्षण मंत्री राहिलेले आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आता जे महाविकास आघाडी स्थापन झालं त्याचे एक प्रमुख सल्लागार आहेत, तो प्रमुख चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। त्या शरद पवार यांच्या घराबाहेर अशा पद्धतीचं आंदोलन करण्याची महाराष्ट्रातली ही पहिलीच वेळ आहे आणि त्यामुळे हा गुन्हा अत्यंत गंभीर आहे असं सरकारी वकील यांच्याकडनं सांगितलं जातं। काल दुपारी 3:30 वाजता हा सगळा प्रकार घडत असताना पोलीस देखील त्या ठिकाणी नव्हते। हे सगळं षडयंत्र रचलं गेलं। या सगळ्या षडयंत्रणामागे नेमकं कोण आहे याचा देखील पोलिसांना तपास करायचा आहे। त्यामुळे या गंभीर गुन्ह्यामध्ये जर का बेल मिळाली तर पोलिसांना योग्य पद्धतीनं तपास करता येणार नाही। त्यामुळे तातडीनं बेल देऊ नये, जामीन फेटाळला जावा अशा पद्धतीची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत करत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीचे हे सगळे गुन्हे आहेत आणि ज्याचा उल्लेख FIR मध्ये केला होता की काही मद्यपी देखील असण्याची शक्यता त्या आंदोलनामध्ये होते, त्यांचे रक्ताचे नमुने देखील पाठवण्यात आले, त्याचे रिपोर्ट यायला 2-3 दिवस लागू शकतात। त्यामुळे त्याही रिपोर्टची वाट बघावी लागते। दुसरा एक गंभीर मुद्दा या सगळ्या प्रकरणामध्ये सरकारी वकिलांनी मांडला होता, तो म्हणजे काही भाडोत्री गुंड या आंदोलनामध्ये घुसले असल्याची शंका आहे। त्यामुळे या सगळ्या आंदोलनांना या भाडोत्री असतील तर ते कोणाच्या सांगण्यावरून आले, त्यांना फंडिंग कुणी केलं होतं का, त्यांना आर्थिक रसद कुणी पुरवली होती का, या सगळ्याचा तपास देखील पोलिसांना करावा लागू शकतो। पोलिसांना हे भाडोत्री गुंड असल्याचा संशय आहे आणि त्याची माहिती त्यांनी आधीच कोर्टामध्ये दिलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये असे कोणी भाडोत्री गुंड असतील तर त्यांची देखील तपासणी करणं गरजेचं आहे। एवढंच नाही तर जवळपास 110 आंदोलक ताब्यात घेतलेत। या 110 आंदोलकांपैकी काही आंदोलक स्वतःची नावं बरोबर सांगत नाहीत, त्यांचं व्हेरिफिकेशन कसं करायचंय, चुकीचा पत्ता सांगतात, त्यांचं मूळ गाव कुठलं आहे याची माहिती देखील ते देत नाही, असाही युक्तिवाद देखील कोर्टामध्ये केला जात आहे। त्यामुळे एकीकडे आंदोलक खोटी माहिती देत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडनं मूळ माहिती घेणं, म्हणजे तेच आंदोलक आहेत का, त्यांची नावं तीच आहे का, याचं व्हेरिफिकेशन करणं देखील पोलिसांना गरजेचं आहे आणि त्यासाठी पोलिसांना तेवढा वेळ द्यावा लागेल। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये तेवढा वेळ पोलिसांना तपास यंत्रणासाठी लागेल आणि विशेष करून जो आरोप सरकारी वकिलांनी केला की षडयंत्र रचलं गेलं असेल तर ते कशा पद्धतीनं षडयंत्र रचलं गेलं याचीही तपासणी पोलिसांना करावी लागणार आहे। त्यामुळे या षडयंत्राचा भाग सदावर्तेच आहेत का, आणखी कोण आहेत, सदावर्ते यांच्या पाठीमागे आणखी कोणी सूत्रधार आहे का, की ते हे सगळे आंदोलनासाठी मदत करतायत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची तपासणी पोलिसांना करावी लागेल। त्यामुळे 14 दिवसांची पोलीस कोठडी द्या अशा पद्धतीची मागणी आहे आणि जामीन देऊ नये असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे सदावर्ते यांचे वकील असं म्हणतात की या प्रकरणामध्ये जामीन द्यावा। आता नेमकं जामीन होतो का त्यांना तुरुंगवास बघायला मिळतो हे येत्या काही वेळामध्ये स्पष्ट होईल। सौरभ।
बरोबर नव्हता. हा युक्तिवाद सुरू आहे, त्यामुळे जेल की बेल हे थोड्या वेळात स्पष्ट होईल. पण युक्तिवादादरम्यानचे सदावर्ते यांच्या वकिलांचे मुद्दे नेमके कोणते होते ते एकदा प्रेक्षकांना मी सांगतो. मराठा आरक्षणाविरोधात याचिका यापूर्वी सदावर्ते यांनी दाखल केलेली होती, त्यामुळे सदावर्ते यांना विनाकारण टार्गेट केलं जात आहे असा दावा त्यांच्या वकिलांनी केलाय. तर सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी उच्च शिक्षित आहेत, दोघेही PhD आहेत, आणि सदावर्ते यांनी सरकारच्या विरोधात मोठा आवाज उठवलाय. याला संदर्भ आणि पार्श्वभूमी मराठा आरक्षणाविरोधात दाखल केलेल्या याचिकेची आहे. तसा युक्तिवाद सदावर्ते यांच्या वकिलांनी कोर्टात केलेला आहे. तर FIR मध्ये पोलिसांनी अनेक गोष्टींमध्ये फेरफार केल्याचा आरोपही सदावर्तेंच्या वकिलांनी केला आहे. घुसून आंदोलन करा वगैरे कुठेच बोललो नाही असंही सदावर्तेंच्या वकिलांनी सांगितलंय. कारण घुसून आंदोलन करा असं सदावर्तेंनी म्हटलं आणि त्यामुळे हे सगळं आंदोलन झालं असू शकतं असा दावा सरकारी वकिलांनी केलेला होता. पण तसा सदावर्ते यांनी कुठेही म्हटलं नाही, आणि जर म्हटलं असेल तर त्या संदर्भातली ऑडिओ व्हिडिओ क्लिप तुम्ही कोर्टात का सादर करत नाही असा सवाल देखील सदावर्तेंच्या कोर्टांनी केलेला आहे. कोर्टामध्ये सदावर्तेंच्या वकिलांनी या संदर्भात दावे केले आहेत. तर घटनेच्या वेळी सदावर्ते तिथे नव्हते याचं CCTV फुटेज आमच्याकडे आहे, आणि CCTV फुटेजमध्ये सदावर्ते कुठेही नाहीत असा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे. आणि ही सगळी घटना सिल्वर ओक परिसरात जेव्हा घडली तेव्हा सदावर्ते हे मॅट कोर्टात होते. अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्या पत्नीनं याचिका केली होती. सदावर्ते यांना ताब्यात घेताना नोटीस देण्यात आली नाही असाही दावा केला जातोय सदावर्ते यांच्या वकिलांकडून. तर सदावर्ते यांच्या जामिनासाठी त्यांच्या वकिलांनी आता अर्ज केलेला आहे. वासवानी हे सदावर्ते यांची बाजू केला कोर्टात आता मांडत आहेत. तर हे सगळे महत्त्वाचे मुद्दे होते सदावर्ते यांच्या बाजूने त्यांच्या वकिलांनी मांडलेले. तर दुसऱ्या बाजूने सरकारी वकील प्रदीप घरत यांचाही युक्तिवाद तिथे सुरू आहे. जामीन अर्जाला सरकारी वकिलांनी विरोध केलेला आहे. जी कलम लावण्यात आली आहे सदावर्तेंवर ती अत्यंत गंभीर आहेत, आरोप गंभीर आहेत, त्यामुळे कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांकडून होते. आणि दुसरी एक महत्वाची बाब या सगळ्या प्रकरणात येते आहे ती म्हणजे पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची कल्पना होती असा अजब दावा पोलिसांनी FIR मध्ये केलेला आहे. हल्ल्याच्या आधी पुरेशी सुरक्षा ठेवल्याचाही दावा पोलिसांनी केलेला आहे. त्यामुळे पुरेसा बंदोबस्त जर पोलिसांनी ठेवलेला होता तर मग पवारांच्या घरापर्यंत आंदोलक नेमके कसे पोहोचले हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतोय. त्याचं उत्तर अजून तरी देण्यात आलेलं नाहीये. तर FIRच्या ही जी प्रत आपल्या हाती लागली त्यात नेमकं काय म्हटलंय आपण पाहतोय. ST कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पवारांच्या घरात घुसून जाब विचारण्याची चिथावणी दिली होती असा दावा या FIR मध्ये सुद्धा करण्यात आलेला आहे, आणि तसाच दावा सरकारी वकिलांनी कोर्टात देखील केला आहे. त्यामुळे शरद पवारांच्या घरी आंदोलन होऊ शकतं याची पूर्वकल्पना आम्हाला होती. FIR मध्ये पोलिसांनी हे लिहिलंय. दुपारी 3:30च्या सुमारास 90 ते 100 जणांचा जमाव DB रोडवर जमा झाला. आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. जमावाने पोलिसांचं बॅरिकेडिंग तोडलं आणि जमाव पवारांच्या घराच्या दिशेने धावू लागला. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना जमावाने धक्काबुक्की सुद्धा केली. आंदोलकांनी हवेत चपला भिरकावल्या, आमच्यावर दगडफेकही केली. आम्ही प्रसंगावधान राखून आंदोलकांना पवारांच्या घरापासून दूर ठेवलं. वरिष्ठांशी संपर्क साधून अधिक मनुष्यबळ मागवून घेतलं आणि आंदोलकांना ताब्यात घेतलं असं पोलिसांच्या FIR मध्ये नमूद आहे. ST कर्मचाऱ्यांचे वकील सदावर्तेंच्या चिथावणीमुळे आणि कट कारस्थानामुळे जमावाने हा हल्ला केला असं देखील FIR मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. आंदोलकांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि पोलिसांना धक्काबुक्कीही केली. आणि या घडीची एक मोठी अपडेट आहे ती म्हणजे ST कर्मचाऱ्यांचा उद्देश कोर्टाने समजून घेतला पाहिजे. ST कर्मचारी आहेत, आरोपी नाही आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीचे ते सगळे आंदोलनकर्ते नाहीत असंही बोललं जात आहे. युक्तिवाद केला जातोय. ॲडव्होकेट संदीप गायकवाड हे कर्मचाऱ्यांच्या बाजूने युक्तिवाद तिथे करतायत. 110 आरोपी कर्मचाऱ्यांना आता कोर्टात हजर करण्यात येणार आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी नवनाथ बन आता कोर्ट परिसरातून आपल्या सोबत आहेत. नवनाथ, सौरभ, 110 कर्मचाऱ्यांना कोर्टासमोर आता हजर केलं जात आहे आणि त्यांना हजर केल्यानंतर आता पुढची प्रक्रिया सुरू होईल.
खास करून संदीप गायकवाड हे जे 109 कर्मचारी आहेत, आंदोलक आहेत, त्यांचे वकील आहेत, त्यांनी देखील आपली बाजू कोर्टासमोर मांडलेली आहे. त्यांचं प्रामुख्यानं म्हणणं आहे की हे सगळे आंदोलक आहेत, फक्त आंदोलक नाहीत तर हे एसटीचे कर्मचारी आहेत, ते त्यांचंही बाजू मांडून घेतलं पाहिजे. यांची कुठलीही गुन्हेगारी प्रवृत्ती नाही आहे. 5 महिन्यांपासून घरदार सोडून हे सगळे आंदोलक आहे आंदोलनासाठी बसले होते, त्यामुळे त्यांचंही काहीतरी एक म्हणणं आहे, ते देखील कोर्टानं ऐकून घेतलं पाहिजे. अशा पद्धतीचा युक्तिवाद संदीप गायकवाड हे एसटी कर्मचाऱ्यांचे वकील हे करतायत. कारण ज्या पद्धतीचं हे सगळं आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये एसटीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना लगेच गुन्हेगारी प्रवृत्तीचं ठरवणं चुकीचं आहे, अशा पद्धतीचा युक्तिवाद देखील केला जातो आहे. आणि सगळ्या 109 कर्मचाऱ्यांना आता आतमध्ये कोर्टामध्ये हजर केलं जात आहे आणि त्या कर्मचाऱ्यांची बाजू देखील कोर्ट ऐकून घेणार आहे. आधी सरकारी वकील प्रदीप घरत यांची बाजू ऐकून झाली, त्यानंतर गुणरत्न सदावर्ती यांची बाजू ऐकून झाली आणि त्याच्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांचं देखील म्हणणं महत्त्वाचं आहे. कारण ते एसटी कर्मचारी जवळपास 5.5 महिन्यापासून हे सगळं आंदोलन करतायत. आपलं घरदार सोडून आझाद मैदानावर बसले होते. 5 महिन्यापासून या सगळ्या कर्मचाऱ्यांचा पगार देखील थकीत होता, त्यांना पगार देखील मिळाला नव्हता. घर कसं चालवायचा असा प्रश्न देखील त्या सगळ्यांसमोर होता. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना देखील थेट गुन्हेगारी प्रवृत्तीचं म्हणणं चुकीचं आहे. त्यांचीही एक बाजू आहे आणि ठीक आहे नवनाथ, मी तुला थोडंसं थांबवतो कारण आता या सुनावणी दरम्यानची एक अपडेट येते, ती म्हणजे माध्यम प्रतिनिधींना बाहेर काढण्यास सांगण्यात आलेलं आहे. माध्यम प्रतिनिधींना कोर्टातून बाहेर जाण्यास सांगण्यात आलेलं आहे. एक नवी अपडेट हाती येते. माध्यम प्रतिनिधी या सगळ्या बाबींचं वार्तांकन करतायत, पण त्यांना कोर्टातून ही सगळी सुनावणी सुरू असताना बाहेर जाण्यास सांगण्यात येत आहे. नवनाथ, काय कारण आहे त्याची? आतापर्यंत जवळपास 1 तास झाला ही सुनावणी होऊन. सगळे माध्यम प्रतिनिधी आतमध्ये होते आणि त्या सगळ्या प्रकरणाचे अपडेट्स माध्यमांपर्यंत पोहोचत होते. परंतु आता कोर्टामधून सगळ्या माध्यम प्रतिनिधींना बाहेर काढलं जात आहे, कारण सगळे आरोपी 110 आरोपी आहेत, त्या सगळ्यांना आतमध्ये बोलवलं जात आहे आणि सगळ्या माध्यम प्रतिनिधींना आता बाहेर जाण्यासाठी सांगितलं जाते. आता बाहेर काढल्यानंतर पुन्हा एकदा कोर्ट रूममध्ये माध्यम प्रतिनिधींना बोलवलं जातं का नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु आतापर्यंत जवळपास 1 तास 10 मिनिटं सगळी माध्यम प्रतिनिधी आतमध्ये होते, सगळी सुनावणी ऐकत होते आणि अचानक कोर्टाने या सगळ्या माध्यम प्रतिनिधींना नेमकं का बाहेर काढलं हेही पाहणं महत्त्वाचं आहे. एवढा महत्त्वाचा युक्तिवाद सुरू असताना माध्यम प्रतिनिधींना नेमकं कुठल्या कारणावरून बाहेर काढलं हे आता थोड्याच वेळात आपले प्रतिनिधी अभिषेक मुथाळ ते या संदर्भात सांगू शकतील. परंतु सध्या तरी या सगळ्या प्रकरणामध्ये युक्तिवाद जो आहे तो कोर्टामध्ये सुरू आहे. गुणरत्न सदावर्ते आणि 109 कर्मचारी यांना जामीन मिळतो का तुरुंगवास होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. स्वरूप अगदी बरोबर. आणि तसे सगळे अपडेट्स आपण सकाळपासून बघत आहोतच. नेमकं काय काय घडतं युक्तिवादादरम्यान ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. सगळ्या घडामोडींवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. नवनाथ, तुम्ही सोबत राहा. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.